राज्य सरकार द्वारा महिलाओं के लिए शुरू की गई मुख्यमंत्री लाडली बहना योजना के लिए अकोला में 6 पुरुषों ने आवेदन पत्र भरा है। इस गंभीर मामले के सामने आते ही प्रशासन में खलबली मच गई है। राज्य में मुख्यमंत्री लाडली बहना योजना शुरू की गई है। इस योजना का लाभ राज्य की लाखों महिलाओं को मिल रहा है। फिलहाल अकोला जिले की 4,35,238 महिलाओं ने लाडली बहना योजना के लिए ऑनलाइन आवेदन भरे हैं, जिनमें से 4,26,240 फॉर्म मंजूर हुए हैं और 6,000 महिलाओं के फॉर्म अपात्र हो गए। तो वहीं अकोला जिले में करीबन 27,000 महिलाओं को लाडली बहना योजना का लाभ नहीं मिलेगा। ऐसे में अकोला से एक सनसनीखेज मामला सामने आया है। अकोला शहर के 6 युवाओं ने लाडली बहना योजना का फॉर्म भरने का मामला सामने आया है। ये 6 युवक अकोला महानगर पालिका अंतर्गत रहवासी है और इन युवकों ने खुद के आधार कार्ड नारी शक्ति दूत ऐप पर अपलोड कर फर्जी जानकारी भरी। महिला व बाल कल्याण विभाग साथ ही महानगर पालिका ने जांच के दौरान ये मामला सामने आया, जिसके बाद इन 6 युवकों की तलाश शुरू कर दी गई है। अकोला जिल्ह्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप आणि पोर्टलवरती जवळपास आपल्याकडे 4,35,238 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्या अर्जामधून 4,26,260 अर्ज मंजूर झालेले आहे, जे तालुका स्तरावर तपासणी केले आणि आपल्या जिल्हा स्तरावरून आयुक्त आपल्या इथे मंत्रालयात ते आपण पाठवलेले आहे। यामध्ये काही लोकांना पैसे मिळालेले आहेत, परंतु 1 ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे पैसे आता 29 तारखेला सर्वांना अदा केले जाणार आहे। त्या संदर्भात एक ठाण्याला मोठा प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली। त्या प्रोग्राममध्ये सर्व 3 महिन्याचे पैसे ज्या महिलांना मिळाले त्यांना मिळणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना नारी शक्ती दूत ॲपमध्ये प्रॉब्लेम आले होते, त्यांना एडिटचं ऑप्शन मिळत नव्हतं, आता ते अवेलेबल झालेलं आहे आणि आत्ता नवीन शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकणार आहे। इतर लोकांचं आपण जे 10 लोकांना आपण फॉर्म भरायची परवानगी दिलेली होती याची आता ती रद्द झालेली आहे। फक्त अंगणवाडी सेविका आता फॉर्म भरू शकतात पोर्टलवरती आणि नारी शक्ती दूत ॲपवरती। आता आपल्या जिल्ह्याची अजून एक अडचण अशी आहे की आपल्या महिलांचे जे फॉर्म आहेत ते भरल्या गेलेले आहे, परंतु त्यांचे खाते जे आहे बँकेचे खाते हे सीडिंग नाही आहे। असे जवळपास 27,000 लोक आहेत की ज्यांचं आधार सीडिंग नाही आहे। त्यांना आम्ही आत्ता माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून आधार सीडिंगच्या संदर्भात बल्क SMS पाठवतोच आहे, परंतु या माध्यमातूनही आपणही तशी जनजागृती करावी आणि महिलांना आवाहन करावं की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये त्यांनी आपापले आधार जे आहे सीडिंग करून घ्यावे।